तर यावेळी शिबिराची मुलांसाठी जी थीम होती ती होती यशाची उंची. दुबईत आमची जी नाटकं होतात त्यातील काही 3 मुलांच्या आयांनी प्राची मावशी तिथं पण आपण काहीतरी नाटक करूया का अशी मला विचारणा केली. आणि माझ्या डोक्यात एक विषय घोळतच होता. तर मग मी तो जरा कागदात उतरवला, मुलांना पण जरा रिसर्च करायला सांगितला आणि त्यांना समजावं म्हणून भाषा आमची अगदी इंग्लिश आहे, बरेच इंग्लिश डायलॉग वगैरे इंग्लिश भाषा आहे. तर येतात आपटे अर्चित आपटे, अर्चित देशपांडे, श्रीरंग आणि आदित्य सादर करत आहेत केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काय रे, काय एवढा विचार करतोयस? आपले समर्थ म्हणजे शिवराचे गुरु ना, आणि आपले समर्थ शिवराम स्वरूप सुद्धा. बरोबर, सद्गुरू म्हणजे देवाचेच रूप. मला सांग, या देवाने दिलेले शिवरायांच्या शत्रूंना मारून नाही टाकले, त्यामध्ये रावणाला मारले तसे, मग शिवरायांना एवढा त्रास पण सहन करायला लागला असता. पण मग शिवरायांना आता आहे तसा रिस्पेक्ट कसा मिळाला असता? ही जवळ नजीक. पण तरी मला अर्चितचे पटले. शिवरायांनी जर हे केले नसते तर काहीतरी दुसरे मार्ग केले असते. अरे पण दुसरं काहीतरी म्हणजे काहीतरी केलेच असते ना. शिवाजी महाराज वॉज डेस्टिन्ड टू बिल्ड स्वराज्य. समर्थ माऊलींचे कार्य हे शिवरायांच्या कार्याला, विचारांना मोटिवेट करण्याचे होते. अरे महाभारतात नाही का कृष्णाला एका सुदर्शन चक्राने सगळे कौरव संबोधले असते. But he advised Arjun to be the warrior and preferred to be the chariot in Kurukshetra. समर्थांची कृपा आणि शिवरायांचे प्रयत्न हे दोन्ही स्वराज्यासाठी आवश्यक होते. प्राचीन मावशीने एक सुभाषित दिले. सुभाषित पूर्ण अद्भुत नाही पण अर्थ लक्षात. जसे एक चक्रावर रथ म्हणजे आपली गाडी चालत नाही, तसेच प्रयत्न केल्याशिवाय नशीब साथ देत नाही. आधीची भाषा म्हणायचं असेल तर असं घरी तेल छाटल्यावर असं वागून चालत नाही. अरे पण तुला ही प्रश्न पडला कशाला? मला हा प्रश्न का पडला तुला माहितीये का? मी आजीबरोबर श्री स्वामी समर्थांची सिरियल बघत होतो. त्या सिरियलमध्ये आपले पोस्ट रेव्होल्युशनिस्ट वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांकडे आले होते अशी गोष्ट होती. इंटरेस्टिंग आहे. संत आणि फ्रीडम फायटर एकत्र अशी गोष्ट कधी ऐकली नाही खरे तर. तेच तर मी पण बघायला लागलो. स्वामी वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांना असे म्हणाले की तुमच्या डिवाइन स्पर्श या तलवारीवर बघा, तुमच्या आशीर्वादाने मला जरूर यश मिळेल. पण मग शिवरायांनी समर्थांचा आशीर्वाद घेतला होता तसे ते स्वामी समर्थांकडे गेले होते का? पुढे काय झालं? स्वामी नुसतेच बघत राहिले, त्यांनी म्हणण्याप्रमाणे केले नाही. म्हणजे आशीर्वाद दिला नाही, ते सुद्धा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांसाठी. हो ना, उलट बेटा विभक्ती आहे इतकं म्हणून ती तलवार झाडावर अडकवायला सांगितली. हो, अरे यार, द्यायला पाहिजे होतं ना आशीर्वाद. 1947 पर्यंत टिकलेच नसते ब्रिटिशर्स. केवढे नुकसान टळले असते. अगदी असलेल्या स्वामी समर्थांच्या क्रियेचा अर्थ ट्रम्प महाराजांनी असं सांगितलं की तुमच्या कार्याला स्वामीचा आशीर्वाद आहे, पण स्वातंत्र्याला अजून वेळ आहे. संत पुरुष लढा कॉन्फिडन्स डिड नॉट इंटरफिअर. अशीच अजून एक जोडी आठवली तुम्हाला? गजानन महाराज आणि लोकमान्य टिळकांची. अरे वा, हे असं पण कनेक्शन नव्हतं माहीत. सांग रे. गजानन महाराज तर शेगावचे ना, आणि टिळक तर पुण्याला राहायचे. तरी ते भेटले होते. हो हो, टिळक एका शिवजयंतीच्या उत्सवाला विदर्भात गेले होते, तेव्हा भेट झाली होती. पण ही गोष्ट त्यानंतरची. टिळक काय रे, सांग ना जरा टिळकांबद्दल. He's your legend.
नियतीचं खेळत संत हस्तक्षेप करत नाही, पण बाकीचं करतात वेळेसाठी. प्रसाद देऊन महाराजांनी सांगितले की शिक्षेच्या काळात टिळकांच्या हातून मोठे काम मिळणार आहे. शिक्षा चालू असताना बरोबर ती शिक्षा भोगताना मंडालेमध्येच टिळकांनी गीता रहस्य लिहिले. असं म्हणतात की गीता रहस्य टिळकांची आध्यात्मिक उंची दाखवून देते. पण मला हाच तर प्रश्न आहे, ते होणारच आहे, पण देवांचे संतांचे असे आशीर्वाद घ्यायचे. मेंटेनन्ससाठी कन्सिस्टंट एफर्ट्स मेंटेन होण्यासाठी लागतात आणि त्यासाठीच करायची ती प्रार्थना. आपलं मन प्रसन्न असेल तरच आपण चांगलं काम करतं. एकदा अपयश आले की खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला देवावरचा विश्वास देतो. काही लोक खूप पॉझिटिव्ह असतात बघ, त्यांच्याबरोबर राहायला किती छान वाटतं आपल्याला. अरे म्हणजे पॉझिटिव्ह आहेस म्हणून कशाला? मला आता इथे आल्यापासूनच वाटते इथे समर्थक इथे समर्थक दिसत नाही, पण इथे पॉझिटिव्ह आहे काय नक्की. मी इथं शिबिराला गेल्या 3 वर्षांपासून येतो. इथून मिळणारी पॉझिटिव्ह एनर्जी बाकीचे वर्षभर निघते. असेच कन्सिस्टंट एफर्ट्स टाकले अचूकपणे तर सक्सेसच मिळतच बरं का. आपले शिबिर आहेत बघ, अफजल खानाचे त्यांनी व्यवस्थित नियोजन करून रद्द केला. काही गडबडीत निर्णय घेतले नाही. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात तुरुंगात टाकले. ते सुद्धा किती अवघड परिस्थिती असेल. खरंच रे, फोन, मोबाईल, टीव्ही, वाहने कधी कुठलीही टेक्नॉलॉजी नव्हती. नक्की कसे बाहेर पडले ते कोणालाच माहित नाही, पण दिसत गेले. शिवराय ज्या मार्गाने महाराष्ट्रात आले तिथे तिथे समर्थांचे मठ होते. हे मठ स्वराज्याच्या सिक्रेट एजन्सी सपोर्ट सिस्टम होती. अरे पण याचे डॉक्युमेंटेशन किंवा प्रूफ कुठे आहे? शिवराय आणि समर्थ भेटले की नाही त्याच्यावरूनच काम करतात लोक. पण मला वाटतं या गोष्टीची सिक्रेसी ठेवणे जास्त इम्पॉर्टंट. आता हायड अँड सीक मध्ये आपण आपले सिक्रेट लपाची जागा एवढा लवकर सांगून टाकतो का? आणि तेव्हा आत्तासारखी मीडिया नव्हती. असे सिक्रेट प्लॅन सगळ्यांना सांगून टाकायला. मग हे सगळं पब्लिश न झाल्याने सेम ट्रिक्स सेम रिसोर्सेस पुन्हा पुन्हा वापरता असतील. अरे ते असो, आपण सब्जेक्ट डायव्हर्ट करतोय. मला हेच म्हणायचं आहे की समर्थांची ही मदत, त्यांचे हे मार्गदर्शन हाच शिवरायांना लाभलेला त्यांचा आशीर्वाद आहे. पण प्रयत्न शिवरायांनाच करायचे. आपले ड्युटी करणे हे गेम प्लेसवर आहे. आपल्या मुलांतील गोष्टीमधून हेच सांगितलं गेलं आहे. शिवरायांच्या आधीच्या काळात जवळपास 350 वर्ष लोक निष्क्रिय झाले होते. आमची दस्तनी खानाच्या बरोबरीतच आहे असे समज झाले होते. 12वी-13व्या शतकात संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, नामदेव महाराज होते. बरेच संत वारकरी संप्रदाय होते. पण नंतर एकनाथ महाराजांपर्यंत कोणत्याही महान संतांची नोंदीही नाही. बरोबर. आणि याच बॅकग्राऊंडवर समर्थांची दैवी शक्ती आणि त्याला बरोबर शिवरायांचे प्रयत्न या दोन्ही गोष्टींची काय जास्त इम्पॉर्टंट असेल ते बघ. In absence of technology, information transmission was very limited. शत्रू अगदी जवळ आल्याशिवाय न्यूज मिळत नसेल. At that time, no escape route was left for them. म्हणून समर्थांनी त्यांचे धर्म स्थापनेचे कार्य जनजागृतीने सुरू केले. मठांचे जाळे मजबूत केले. मठांमधील महंत जसे देवभक्त होते तसेच धीरंधर पण होते. गॉड हेल्प्स हू हेल्प देमसेल्व्हज हेच समर्थांनी मनावर ठसवले. बरोबर. आणि खरं तर सर्व संत हेच सांगतात बरं का. समर्थ म्हणतात यात नकोची देव जाणं. आधी कष्ट मग फळ. कष्टाची नाही ते निष्फळ. संत कबीर म्हणे, कल करे सो आज करे, आज करे सो अब. संत कार्य तर अजून करणे. He volunteered with poverty, promoted social justice and reforms, especially those related to sanitation. अगदी अलीकडचे फिलॉसॉफर वामनराव पै सुद्धा म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपले संत रिअल क्रिएटर्स. आपण आपल्या आजूबाजूला असे किती अगदी मॉडेस्ट बॅकग्राऊंडमधून आलेले आणि सक्सेसफुल लोक पाहतो. खरंच रे, आपले माननीय पंतप्रधान मोदीजीच बघ, ते किती साध्या घरातून आले आहेत. बट with his leadership and under his leadership and with his consistent efforts, India has significantly elevated its geopolitical stature. न्यूजमध्ये बघायचं तर चेस ग्रँड मास्टर प्राज्ञ, he openly admits his faith, provides
पाहिलंस का? तो वर्ग सूर्यवंशी काय अफलातून खेळला यार. त्याची सेमीफायनलमध्ये सेंचुरी नाही झाली पण मला वाईट वाटलं. पण त्याला 5 इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स मिळाले. कोविडच्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी घरीच प्रॅक्टिस केली म्हणे. ट्रू सक्सेस इज बिल्ट ऑन द पिलर्स ऑफ फिजिकल अँड मेंटल स्ट्रेंथ, which is guided by efforts in the right direction and relentless determination. It is absolutely no room for procrastination. समजते या शिबिराला समरायचं दिसते. हुशार आहेस. माझे भगीरथ प्रयत्न सफल झाले म्हणायचे. पण म्हणजे मला काय, खूप म्हणतात तसे केल्याने योग आहे आणि केलेची पाहिजे. आज मी त्याच्यावर मला स्पेशल थँक्स प्राची मावशीला एवढं सुंदर स्किट करायला आणि रोज मी सेशन घेतली आमच्या टीमच्या मला आठवण तिला एव्हरी डिटेल कळलं. सो मला म्हणून काय होता प्राची अँकरिंग करते आहे, पण याबद्दल मी काही बोलणार नाही म्हणून मी आले 2 वाक्य बोलायला. की शिबिराची अनाऊन्समेंट झाली तशी आम्हा सगळ्यांना आनंद मिळण्याचे वेळ लागले होते आणि ही मुलं यांच्याकडून काही करून घेणं हे खूप कठीण काम आहे. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की ह्यांच्याकडनं जर काही करून घ्यायचं असेल तर एकच सोर्स आहे प्राची मावशी. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून फोन कसा केला स्ट्रक्चर हातात आला आमच्या आणि या मुलांनी थोडे प्रयत्न केले त्याच्यात रंग भरण्याचे. पण अजून माती कच्ची आहे नेहमी पुन्हा पुढच्या वर्षी ते थोडेसे आणखी फुलतील. पण सध्या प्राची मावशी जिंदाबाद. प्लेजरिझम नाही असं म्हणते, कारण मुलांना काहीतरी असं छान सांगायला आणि छान प्रेझेंट करतात तेव्हा आपल्यालाच खूप आनंद